नमस्कार मंडळी. लंच बॉक्स सिरीजचा आजचा आपला तिसरा एपिसोड आहे, ज्यामध्ये आज आपण बनवतोय चिक्कर छोले आणि त्याचबरोबर पुरी. तर चला सुरुवात करूयात. इथे रात्रभर छोले आपण भिजू घातले होते. छोले चांगले भिजलेले आहेत, तर कुकर लावून घेऊयात. त्यामध्ये आपण छोले टाकून घेतलेत. त्यामध्ये दालचिनी, तेजपत्ता, एक मोठी विलायची आणि एक साल काढून बटाटा टाकलेला आहे मीडियम आकाराचा. 4 ते 5 शिट्ट्या मीडियम गॅसवर आपल्याला करून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर ज्या भाज्या आपल्याला कट करायच्या त्या करून घेतलेल्या आहेत. छोल्यासोबत खाण्यासाठी पुरी बनवायची, त्यासाठी इथे गव्हाचे पीठ घेतले, चवीनुसार मीठ टाकले, तेलाचं मोहन करून त्यामध्ये टाकून आपल्याला चपातीपेक्षा थोडासा टाईट असा आपल्याला त्याचा डो बनवून घ्यायचा आहे. येथे छोलेही व्यवस्थित असे शिजलेले आहेत, बघू शकता मस्तपैकी मऊ असे झालेले आहेत. तर आता छोल्यामध्ये टाकण्यासाठीची ग्रेव्ही तयार करून घेऊयात. येथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये उकडलेले छोले घ्यायचे, त्यामध्ये लसूण अद्रक टाकून घ्यायचे. अर्धा बटाटा जो आपण उकडून घेतलेला आहे ते टाकायचा आहे. येथे साधारण 4 ते 5 चमचे दही टाकून घ्यायचे. कोथिंबीर टाकून याची बारीक असं पेस्ट याची आपल्याला वाटून घ्यायची आहे. येथे आपण बाकी दुसरं काही न वापरता याचाच वापर करणार आहोत छोल्यासाठी. यामुळे आपले छोले एकदम दाटसर होतील. चला तर इथे कढई टाकून तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. जिरे मोहरी टाकून घ्यायची आहे. चिरलेला एक कांदा आहे तो त्यामध्ये टाकून त्याला हे गव्हाळ होईपर्यंत आपल्याला परतून घेतलेला आहे. आता यामध्ये मसाले टाकून घेऊयात. येथे 1 चमचाभर छोले मसाला, पाव चमचा हळद, थोडीशी लाल तिखट टाकून घेतलेली आहे. त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये जी आपण ग्रेव्ही तयार केलेली होती ती त्यामध्ये टाकून घ्यायची आणि व्यवस्थित असं आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. येथे तेल सुटेपर्यंत आपण त्याला परतल्यानंतर जे छोले आपण काढून ठेवलेले होते ते छोले त्यामध्ये टाकायचे आणि व्यवस्थित असं आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं चहापत्तीचं पाणी जरी टाकलं तरीसुद्धा चालेल, आपल्या आवडीनुसार. त्यामध्ये आणखीन तुम्ही टोमॅटोचा सुद्धा वापर करू शकतो. इथं आपण दही वापरलं होतं, त्यामुळे आपण इथे टोमॅटो वापरलेला नाही. 1-5 मिनिटे आपल्याला झाकून त्याला मस्त शिजवून घेतलेला आहे. आता त्यामध्ये जो आपण थोडासा बटाटा उरलेला होता तोही त्यामध्ये टाकून घेतलेला आहे. त्यालाही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच आता आपल्याला तडका तयार करायचा आहे. तडका पॅन गरम करायला ठेवला. 1 चमचाभर तूप त्यामध्ये टाकले, जिरे टाकून मिरची टाकून घ्यायची. मिरची चांगली भाजली. आता त्यामध्ये बारीक चिरलेला अद्रक आहे लांब लांब यामध्ये, त्यात तो टाकून घ्यायचा आहे. कोथिंबीर टाकून घ्यायची आणि कलरसाठी इथे काश्मीरी लाल तिखट आपण वापरलेला आहे ते टाकून घ्यायचं आणि त्याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हा तयार झालेला तडका आपल्याला गरमागरम छोल्यामध्ये टाकून एक चरचरीत अशी फोडणी द्यायची आहे. तर इथे आपला हा चिक्कर छोले बनवून तयार झालेले आहेत. बनवायला एकदम सोपी आणि टेस्टी अशी रेसिपी आहे. गडबडीच्या वेळेतसुद्धा तुम्ही बनवू शकता. फक्त छोले आपल्याला रात्री भिजवलेले असायला पाहिजेत. छोले बनवून झाल्यात, लागले हात लगेच पुऱ्या बनवून घेऊयात. इथे मी एक मोठी चपाती लाटून घेतली आहे, त्यामध्ये छोट्या छोट्या सगळ्या पुऱ्या आपण इथे कट करून घेतलेल्या आहेत. साधारण एका पोळीमध्ये 4 पुऱ्या झालेल्या त्या काढून घेऊयात आणि याला तेलही चांगलंसं गरम झालेलं आहे, लगेच तळून घ्यायचं आहे. तळून घेण्याआधी तेलामध्ये थोडंसं मीठ केव्हाही टाकत जा, जेणेकरून तेल जे आहे ते जास्त उडत नाही असं म्हणतात. आणि त्याचबरोबर पुरी तळते वेळेस एका बाजूने एक वेळेसच तळायची, जेणेकरून ती जास्त तेल पीत नाही. सो अशा प्रकारे आपल्या पुऱ्यासुद्धा इथे बनून तयार झालेल्या आहेत. सगळ्या पुऱ्या टम्म अशा फुगलेल्या आहेत. तर त्यांना काढून घेऊयात आणि लगेच छोले म्हटलं की त्यासोबत खाण्यासाठी आपण कांदा हा नेहमी वापरतो. तर काय करायचं, इथे कांदा मस्त असा गोल राऊंडमध्ये कट करून घ्यायचा. त्याच्या सगळ्या जे बाजू आहेत त्या सगळ्या व्यवस्थित अशा एक एक मोकळ्या करून घ्यायच्या. 1 चमचाभर आपल्या लोणच्याचं मेथकूट घ्यायचं आणि त्याला लावून व्यवस्थित असं मिक्स करायचं. इतकं भारी लागतं, एकच नंबर. इथे टिफिनमध्ये छोले भरून घेतलेत. त्याचबरोबर जो कांदा आपण तयार केला होता तोही त्या टिफिनमध्ये भरून घेतलेला आहे. उरलेल्या टिफिनच्या डब्यामध्ये टिश्यू टाकून त्यामध्ये पुऱ्या ठेवून घेतलेल्या आहे, जेणेकरून आचलेला जास्तीचं तेल ते त्या टिश्यूला लागेल. आणि इथे आपला हा लंच बॉक्स सिरीजचा तिसरा एपिसोड संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. त्याचा डिटेल साहित्याची लिस्ट इथे पाठीमागे दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओत.